नमस्कार मित्रांनो, मी संतोष ओमगारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 9700 प्लस जागेसाठी होमगार्ड भरती ही निघालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया होमगार्ड भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो, होमगार्ड भरतीमध्ये कोणकोणत्या नियम व अटी आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णत मनसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजेच कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाहीये. हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात आहे. आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेनुसार पुढील 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुनर्नोंदणी करता येते. म्हणजेच तुम्ही हा 3 वर्षासाठी होमगार्ड भरतीचा फायदा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा हा फॉर्म भरू शकता. त्याचे आहे होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कमी पोलीस दलासोबत बंदोबस्त, कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, परिविमोचन तसेच रोगराई महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदतकार्य अशी कर्तव्ये हे होमगार्ड यांना दिले जातील. यांना देय भत्ता कशा प्रकारे ठरवला जातो. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात ₹35 खिसा भत्ता व 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 100 रुपये कवायत भत्ता दिला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहूया शक्ती. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशानुसार पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांना मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये इतका दंड, 3 महिन्याच्या साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे. म्हणजेच तुम्ही जर ह्या होमगार्डपदी सिलेक्ट झालेला आहात आणि तुम्ही नोकरीला जाण्यासाठी बार जर तुम्ही टाळत असाल तर तुम्हाला ही शिक्षा किंवा 250 रुपये रोज असा हा दंड होऊ शकतो. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला पोलिसांना तुमची गरज पडेल तर त्या टायमाला तुम्हाला तिथे हजर राहावं लागणार आहे. ठीक आहे, 1-2 दिवस चालेल तुमचा, समजा बिमार वगैरे कोणी असेल तर, पण सुट्टी नाही मारतायत. ठीक आहे, तर नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरिता होमगार्ड कोणत्याही इतर मार्गाचा होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा म्हणजेच वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरिता कोणत्याही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुच प्रतिबंधक कार्यालय तुम्ही तुमचा जो काही जिल्हा आहे तिथे यांची दखल किंवा यांची कंप्लेंट करू शकता. ठीक आहे, तुम्हाला कोणालाही पैसे द्यायचे नाही आहे होमगार्ड नोंदणीसाठी. त्याच्यानंतर होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय आहेत. सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण. 3 वर्ष सेवापूर्व होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण मिळू शकते. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला इथे मिळत आहे. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळवण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी तुम्हाला इथे मिळते. त्याच्यानंतर काय आहे, होमगार्ड नोंदणी व नियम अटी. होमगार्ड पात्रतेचे निकष म्हणजे शैक्षणिक पात्रता तुमची ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे. शारीरिक पात्रता हे तुमची वय वर्ष पूर्ण कंप्लीट झालेले पाहिजे आणि जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आत तुमचं हे वय असलं पाहिजे आणि तुमचे वय वर्ष 20 हे दिनांक 16/8/2024 या रोजी हे तुमचे 20 वर्ष कंप्लीट झालं पाहिजे. तर उंची जी आहे ते 162 सेंटीमीटर म्हणजेच 5 फूट 3 ते 5 फूट 4 इंच एवढी असली पाहिजे. महिलांकरिता 150 सेंटीमीटर ही त्यांची उंची आवश्यक आहे. छाती फक्त पुरुष उमेदवाराकरिता न फुगविता किमान 76 सेंटीमीटर, कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र काय आहेत? रहिवासी पुरावा, त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारणाकरिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, म्हणजेच तुमचं जर ITI वगैरे झालेलं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला हे प्रमाणपत्र इथे जोडावे लागेल. खाजगी नोकरीकरिता असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्र, ठीक आहे. तर 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, हे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन इथे कंप्लीट झालेलं पाहिजे. शारीरिक क्षमता चाचणी, तर आपण पाहूया इथे पुरुषांसाठी 20 गुणांसाठी 1600 मीटर धावायचं आहे आणि 800 मीटर धावणे हे स्त्रियांसाठी आहेत आणि त्यांना 800 मीटर धावल्यास 25 गुण इथे मिळणार आहेत. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी टाईममध्ये जर तुम्ही तुमची ही रनिंग कंप्लीट केला असेल तर तुम्हाला हे 20 गुण इथे मिळतील आणि त्यांना 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तुम्ही हे जे 800 मीटर धावला तर तुम्हाला इथे 25 गुण मिळतील. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी जर तुम्ही धावलात तर तुम्हाला इथे 18 गुण आणि स्त्रियांसाठी 2 मिनिट 50 सेकंदपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट पेक्षा कमी जर तुम्ही धावलात तर तुम्हाला 22 गुण मिळतील. ठीक आहे, तर तुम्ही याप्रमाणे तुमचे जे आहे तिथे गुण मिळतील आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी जर तुम्ही इथे धावलात तर तुम्हाला इथे 2 गुण मिळणार आहेत. हे कमीत कमी गुण आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इथे गोळाफेक. 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला इथे 10 गुण मिळणार आहेत. 7.90 मीटर किंवा जास्त फेकला तर तुम्हाला इथे 9 गुण मिळणार आहेत. हा तुमचा इथे चार्ट आहे. तुम्ही 3.10 मीटर किंवा जास्त आणि 3.70 मीटर किंवा त्यापेक्षा कमी जर फेकला तुम्हाला इथे 1 गुण मिळणार आहे. तसेच महिला उमेदवारकरिता गोळाफेकाचा अंतर हे मीटरमध्ये आहे. 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 10 गुण, 5.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 6 मीटरपेक्षा कमी 8 गुण, तसेच 4 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि 4.50 मीटरपेक्षा कमी म्हणजेच तुम्हाला इथे 2 गुण मिळणार आहेत. उमेदवाराला जास्तीत जास्त 2 संधी दिल्या जातील व गोळा फेकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुमचा त्या दोन्हीपैकी जास्त तुमचा जो गोळा लांब जाईल तो तुमचा ग्राह्य इथे धरण्यात येत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. तांत्रिक अर्हता गुण म्हणजे जिथे तांत्रिक अर्हता गुण एकूण 10, त्याच्यामध्ये काय येते अटीची पूर्तता केल्यास आणि तुमचे गुण म्हणजेच ITI प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर यापैकी एक अट पूर्ण करत असाल तर तुम्हाला 2 गुण, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीस म्हणजे तुमचे 1 आणि हे 2 अटी आहेत तर तुम्हाला इथे 2 गुण मिळणार आहेत. म्हणजे इथे झाले हे 2 आणि हे 3. ठीक आहे, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्यप्राप्त म्हणजे तुम्हाला त्या सर्टिफिकेट वगैरे काही भेटला असेल तर तुम्हाला इथे गुण मिळणार आहेत. माजी सैनिक, डिस्चार्ज कार्ड आवश्यक, याच्यासाठी पण तुम्हाला इथे गुण मिळणार आहेत. तर ह्या 7 अटी आहेत. ठीक आहे, तर या 7 अटी आहेत. यापैकी 6 अट पूर्ण करीत असेल तर 8 गुण आणि तुमच्या ह्या 7ही अटी जर तुमच्या पूर्ण असतील, हे सर्व तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे 10 गुण मिळतील. ठीक आहे, इथे टीप दिलेली आहे. खेळाडूमध्ये जिल्हास्तरीय प्रमाणपत्रात किमान प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी असणे आवश्यक राहील व राज्यस्तरीय प्रमाणपत्र असल्यास तो प्रावीण्य प्राप्त समजण्यात येईल. म्हणजे तुम्ही राज्यस्तरीय जर खेळामध्ये तुम्ही जर सामील जरी असाल तर तुम्हाला इथे गुण मिळतील आणि जिल्हास्तरीयमध्ये तुम्हाला इथे प्रथम, द्वितीय आणि तृतीय या 3च श्रेणी इथे ग्राह्य धरतील. त्याच्यानंतर नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना म्हणजे तुम्हाला होमगार्ड नोंदणी ही तुम्हाला 25 जुलै 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्येच हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, हे संकेतस्थळ आहे म्हणजेच ही वेबसाईट आहे. आपण ही वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि हा फॉर्म इंग्रजीमध्येच भरायचा आहे. आधार कार्ड, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात म्हणजेच आपली सर्व माहिती इथे व्यवस्थित भरायची आहे. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच
जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल, इतर जिल्ह्यात अर्ज बाद ठरतील. म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तोच तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ना, अन्यथा तुमचा हा अर्ज रिजेक्ट होईल. मित्रांनो, अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घ्यायचा आहे. त्याने म्हणजे तुम्ही हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म येईल, तर तो तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा जो फोटो चिटकवायचा आहे आणि तुमची सर्व माहिती काही जी असेल ती मराठीमध्ये लिहायची आहे. अन्य कोणतीही माहिती तिथे भरायचं नाही आहे. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. ठीक आहे. आणि 16 ऑगस्ट 2024 पासून कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी पोलीस मुख्यालय तुमचा जो काही जिल्हा आहे तिथे घेण्यात येईल. त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना तुम्ही जो तुमचं जिथे ही पडताळणी होईल तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथे तुम्हाला हे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि 2 फोटो व मूळ कागदपत्र जे तुमचे आहेत ते आणि तुमचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. उमेदवारांना नोंदणी करता स्वखर्चाने उपस्थित राहावे. म्हणजे तुमच्या जवळचा जो जिल्हा आहे, तुम्ही जो पोलीस स्टेशन वगैरे किंवा तुमचा जो सिलेक्ट केलेला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे ग्राउंडसाठी आणि हे डॉक्युमेंट सर्व तुम्हाला घेऊन जायचं आहे. पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारे ठरवण्यात येईल. ठीक आहे. यापूर्वी होमगार्ड संघटनेतून कार्यक्षम किंवा बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेली होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील. म्हणजे आणि मात्र स्वइच्छेने राजीनामा दिलेली होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील. पण तुमची जी अंतिम गुणवत्ता जी यादी आहे तुमची, आपण जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरच ही यादी प्रसिद्ध होईल. ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा. होमगार्ड विभागाच्या महाराष्ट्र cdhg.gov.in या वेबसाईटवर जाऊन हा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे पाहूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला इथे महाराष्ट्र cdhg.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे तुमचा कोणता जिल्हा आहे तो इथे जिल्हा बघायचा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती जागा आहेत हे सर्व तुम्हाला इथे पाहण्यास मिळते. ठीक आहे. तर आपला इथे आहे नांदेड जिल्हा, तर आपण इथे नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी इथे क्लिक करूया. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्व तुम्हाला काय काय माहिती आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. चला आपण व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे बघू. सर्वात प्रथम आपल्याला HGS एनरोलमेंट इथे यायचं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तुमचा कोणता डिस्ट्रिक्ट आहे तो इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा जो युनिट किंवा झोन आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. आपण इथे नांदेड करू. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन अर्धापूर. ठीक आहे. तुमच्या जवळचा जो कोणता जिल्हा किंवा तुमचा जो काही पोलीस स्टेशन आहे तोच सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही अदर डिस्ट्रिक्ट किंवा दुसरा कोणता तुमचा तालुका वगैरे करू नका, कारण जेवढं तुम्ही जवळ कराल तेवढं तुमच्यासाठी कामाचं आहे. इथे सूचना दिलेली आहे. उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील. म्हणजे तुमचा जो काही तालुका आणि जिल्हा आहे तुम्हाला तोच सिलेक्ट करायचा आहे. दुसरा कोणता जिल्हा किंवा तालुका इथे सिलेक्ट करायचं नाही आहे. अदरवाईज तुमचं जो हे रजिस्ट्रेशन आहे तुमचं कॅन्सल होऊ शकते. तुमचा सर्वात प्रथम आपण इथे फुल नेम तुमचं काय आहे ते इथे टाकायचं आहे. काय आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव फक्त इंग्रजीमध्ये. तुम्हाला हा सर्व फॉर्म इथे इंग्रजीमध्येच भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं इथे काय आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा इथे परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. परमनंट ॲड्रेस झाल्यानंतर तुमचा जो काही ईमेल आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला मेल वगैरे येऊ शकतो. तुमचा बर्थ डेट सिलेक्ट करायचा आहे, मंथ डेट आणि इयर वाईज. ठीक, सिलेक्ट करूया स्क्रोल डाऊन करून.
तुमची हाईट इथे सेंटीमीटरमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे जेंडर काय आहे तो, तुम्ही एज्युकेशन तुमचं काय झालेलं आहे, 10th पास, 12th पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तुमचं जे काय एज्युकेशन झालं आहे तो इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं प्रोफेशन काय आहे, लेबर, फार्मर, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब, गव्हर्मेंट जॉब, हाऊसवाईफ, डॉक्टर, ॲडव्होकेट, ऑदर. ठीक आहे, तुमचं जो काही प्रोफेशन आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, तुमच्याकडे काय काय सर्टिफिकेट आहेत ते इथे किती सर्टिफिकेट आहेत ते इथे 2, 3, 4. ठीक आहे, हे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर होमगार्ड, तुम्ही अगोदर तुम्ही होमगार्ड होता का, असेल तर येस, अदरवाईज नो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, तुमचा रेकॉर्ड हा सक्सेसफुली सेव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर. ठीक आहे, आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर तुमची इथे जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. इथे सबमिट करू. ठीक आहे, तुमचा हा फॉर्म इथे झालेला आहे. होमगार्ड नोंदणी गुणांकन विवरणपत्र. ठीक आहे, तुमचा हा फॉर्म इथे याची प्रिंटआउट घ्यायची आहे. तुम्हाला इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे. तर तुम्हाला हे एक हमीपत्र द्यायचं आहे. मी खाली सही करणार श्रीमती किंवा तुमचं नाव असे निवेदन करतो की मला कोणत्याही स्वरूपाचा गंभीर आजार नाही. मी होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये सहभाग होत असून निवड प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी मी वैयक्तिक जबाबदार असेल. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायच्या आहेत आणि प्रिंट एनरोलमेंट फॉर्म इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ॲज PDF करून याची PDF घ्यायची आहे. ठीक आहे, PDF घेतल्यानंतर तुम्हाला PDFची प्रिंटआउट काढायची आहे आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल मोबाईलवर किंवा तुम्हाला कॉल येईल की तुम्ही होमगार्ड या भरतीसाठी तुम्हाला चाचणीसाठी बोलवले आहे, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म आणि तुमचे सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्हाला ह्या चाचणीसाठी जायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, होमगार्ड भरतीमध्ये जर तुम्हाला काही फॉर्म ऑनलाईन भरताना किंवा इतर काही माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, जेणेकरून मी तुमच्या समस्येचे तुमचे काय क्वेश्चन असतील त्याचे मी निराकरण करतो. ठीक आहे, कमेंट